शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त असलेल्या गुणाकार भागाकारावर शाब्दिक उदाहरणे, मिश्र उदाहरणे पाहणार आहोत. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी हे उपयुक्त आहेत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, 3.5 डझन चिकूंची किंमत ₹210 आहे, तर 2.25 डझन चिकूंची किंमत किती? ऑप्शन आहेत, पर्याय आहेत ₹105, ₹200, ₹150, ₹100. आता आपल्याला काय दिलेलं आहे? 3.5 डझन चिकूंची किंमत. आता 3.5 डझन, 1 डझन म्हणजे किती? 1 डझन बरोबर 12 चिकू. 1 डझन म्हणजे 12 चिकू. आता 3.5, मग 3.5 डझन म्हणजे किती? 3.5 डझन म्हणजे 1 डझन मध्ये 12, मग 3 डझनच्या सुरुवातीला 12 गुणिले 3 किती येतात? 12 त्रिक 36. आणि अर्धा डझन, 3.5 म्हणजे 3 आणि अर्धा असतं ना. अर्धा डझन म्हणजे 6 चिकू. म्हणजे चिकू किती येतात पहा, किती येतात चिकू? 42. आता आपल्याला विचारलंय काय? 42 चिकूंची किंमत किती आहे? 42 चिकूंची किंमत 210 आहे. 42 चिकूंची किंमत किती आहे? 210. म्हणून काय करायचंय आपल्याला? एका चिकूची किंमत काढायची. म्हणून 210ला काय करायचंय? 42 ने भागायचं आहे. 42 भागिले 210. आता 42 5 210 येतात. आपण 42 एक 42 जुने असं केलं तरी चालतंय. 42 10 42 5 210 उत्तर म्हणजे भागाकार. एका चिकूची किंमत किती येईल? 5 रुपये चिकूची किंमत येईल. आता आपल्याला विचारलंय काय? यामध्ये विचारलं आहे 2.25 डझन चिकूंची किंमत. 2.25 डझन म्हणजे किती? मग 2.25 डझन म्हणजे किती? 2.25 म्हणजे 1 आणि पाऊण. 1 आणि पाऊण. आता 1 डझन म्हणजे 12 आणि पाऊण डझन म्हणजे किती? 9. म्हणजे चिकू किती होतात? 21. आपल्याला काय विचारलंय? 21 चिकूंची किंमत किती? म्हणजे 21 गुणिले 5. 21 5 105. पाढेपाठ नसतील तर गुणाकार करून घ्यायचा आहे, आणि पाढेपाठ असतील तर सोपंच आहे. म्हणजे आपला पहिला पर्याय योग्य आहे. किती किंमत आलेली आहे? 2.25 डझन चिकूंची किंमत 105 रुपये किंमत आलेली आहे. अशाच प्रकारचं आणखी पुढचं उदाहरण पाहूया आपण. काय आहे उदाहरण पहा. पुढचं उदाहरण आहे 85 गुणिले 21 भागिले बॉक्स दिलेला आहे बरोबर 119. आता 85 गुणिले 21 सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला? 85 गुणिले 21 भागिले बरोबर 119. आता सुरुवातीला याची किंमत काढावी लागेल. म्हणजे 85 गुणिले 21 कच्चं करायचं आहे आपल्याला. 85 गुणिले 21. आता आपल्याला 5 1 5 21चा पाढा सगळ्यांनाच येतो असं नाही, आला पाहिजे, पण मी ते करू दाखवते. 5 1 5 8 1 8 5 दुने 10 चला 1 8 दुने 16 आणि 1 17. किती आलेला आहे यांचा गुणाकार? 1785 भागिले बॉक्स बरोबर 119. हा काय आहे? भाज्य. आपण भागाकारामध्ये पाठीमागं पाहिलेला आहे. काय उदाहरण सूत्र काय आहे त्याचा उपयोग मी तुम्हाला म्हटलं होतं, काय उदाहरण सोडवताना होईल. भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी. आपल्याकडे बाकी आहे का? म्हणजे फक्त याचाच विचार करायचा आहे. भागाकार किती आहे? आलेला आहे 119. आपल्याला काढायचं आहे. आपल्याला काढायचं काय आहे? आपल्याला काढायचं आहे भाजक आणि
भाज्य किती आहे 1785, म्हणून काय होईल 1785 भागिले 119, तर येईल आपला भाजक. तर यांचा 119 खाली किती राहिलेले आहेत 119 पाचे 15चा भाग बसतोय पहा 119. किंवा आपण असंही करू शकतो भागाकार आणि ह्या ऑप्शनच्या पर्यायांचा विचार करून त्यांचा गुणाकार, म्हणजे पर्यायांचा एक एक पर्याय घेऊन यांचा गुणाकार जर केला तर किती उत्तर येईल 15 यांचा गुणाकार जर केला तर काय येईल आपल्याला त्यांचा देखील तेवढाच गुणाकार येईल. आपण पर्यायांच्या मदतीने देखील हे सोडवू शकतो की 119 आणि प्रत्येक पर्यायाचा गुणाकार करून पाहिला तर हे उत्तर आपल्याला किती आलं पाहिजे 1785. ह्याही प्रकारे आपण याची मदत घेऊ शकतो, म्हणजे आपला चौथा पर्याय योग्य आहे. आता पुढचं तिसरं उदाहरण आहे. एका खोक्यातील पेन्सिलचे प्रत्येक कंपासमध्ये 48 पेन्सिली याप्रमाणे वाटप केल्यास 19 कंपास लागतात. जर प्रत्येक कंपासमध्ये 12 पेन्सिली भरल्यास अशा किती कंपास लागतील? काय विचारलेलं आहे आपल्याला? एका खोक्यात किती पेन्सिली आहेत? एका खोक्यात आहेत 48 पेन्सिली. आपल्याला विचारलंय काय प्रत्येक कंपासमध्ये 48 पेन्सिली भरल्या. प्रत्येक कंपासमध्ये किती भरल्या? एका खोक्यातील पेन्सिलींच्या प्रत्येक कंपासमध्ये 48 पेन्सिली भरली. याप्रमाणे वाटप केल्यास 19 कंपास लागतात. म्हणजे पेन्सिली किती भरल्या पहा 48 गुणिले 19 पाढेपाठ लागतात 19 8 152 चला 15 19 चोक 76 आणि 15 91 म्हणजे गुणाकार किती आलेला आहे 992. म्हणजे एका खोक्यातील पेन्सिलच्या प्रत्येक कंपासमध्ये 48 पेन्सिली याप्रमाणे वाटप केल्यास 19 कंपास लागतात. म्हणजे सगळ्या पेन्सिली किती आहेत 912 पेन्सिली आहेत. तर जर प्रत्येक कंपासमध्ये 12 पेन्सिली भरल्यास अशा किती कंपास लागतील? प्रत्येक कंपासमध्ये काय करायचंय 12 पेन्सिली भरायच्या आहेत. तर किती लागतील? मग काय करावं लागेल पहा. प्रत्येक आता ह्याचे 12 ठिकाणी 912चे किती भाग करायचे आहेत? आपल्याला 12 भाग करायचे आहेत. 12 भागांमध्ये त्याला विभाजित करायचं आहे, म्हणून 12ने भागायचं आहे. आता 12च्या ह्याच्या 12ने भाग देऊया आपण. 12 7 84 खाली किती राहिले 12 72 म्हणजे किती भागांमध्ये विभाजित करावे लागेल आपल्याला 76 भागांमध्ये विभाजित करावं लागेल. म्हणजे अशा किती कंपास लागतील? अशा 76 कंपास. 12 पेन्सिली प्रत्येक कंपासमध्ये 12 पेन्सिली जर भरल्या तर 912 पेन्सिली भरण्यासाठी आपल्याला किती कंपास लागतील? 76 कंपास लागतील. याप्रमाणे अशा काही प्रत्येक उदाहरणामध्ये गुणाकारही असतो आणि भागाकारही असतो. असे देखील उदाहरणं आपल्याला पेपरमध्ये विचारले जातात. आता पुढचं उदाहरण पहा. दीपककडे 320 केळी व नेहाकडे 196 केळी आहेत. तर दोघांकडे मिळून किती डझन केळी आहेत? आता दीपककडे किती आहेत? आधी त्यांची काय करावं लागेल? आपल्याला बेरीज करावी लागेल. दीपककडे आहेत 320 केळी आणि नेहाकडे किती आहेत? 196 केळी आहेत. यांची आपल्याला बेरीज करावी लागेल.
म्हणजे आपल्याला काय येईल, टोटल केळी येतील. किती आलेले आहेत टोटल केळी? 516 आहेत. आता आपल्याला डझन काढायचे असतील तर काय करावं लागेल बरं? 516ला काय करावं लागेल? 516ला कितीने भागावं लागेल? एक डझन म्हणजे किती? 12 केळी. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी 12ने भागावं लागेल. 12 चोक 48. खाली किती राहिले? 3. वरचा घेतला 6. 12 त्रिक 36. म्हणजे किती डझन केळी आहेत पहा? 516 म्हणजे 43 डझन केळी आहेत. म्हणजे त्या दोघांकडे मिळून किती डझन केळी आहेत? 43 डझन. म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. त्या दीपक आणि नेहाकडे 43 केळी आहेत. 43 डझन केळी आहेत म्हणजे 516 केळी आहेत. अशाच प्रकारे पुढचं उदाहरण पाहूया. 5वं उदाहरण आहे, एका खोक्यात 6 सफरचंद. याप्रमाणे काही सफरचंदे 72 खोक्यात भरली. जर ही सफरचंद एका खोक्यात 8 याप्रमाणे भरली तर ती भरण्यात किती खोके लागतील? आपल्याला उदाहरण सुरुवातीला समजून घ्यावं लागेल की कुठे गुणाकार करायचा आहे आणि कुठे भागाकार करायचा आहे. एका खोक्यात किती सफरचंद भरलेली आहेत? 6. याप्रमाणे काही सफरचंद 72 खोक्यात भरली. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी गुणाकार केला तर आपण पूर्ण सफरचंद येतील आपल्याला. एका खोक्यात 6 भरलेले आहेत तर 72 खोक्यात किती? म्हणजे गुणाकार करावे लागेल. एका खोक्यात 6 सफरचंद तर 72 खोक्यात किती? तर गुणाकार करावे लागेल. म्हणजे 6 दुने 12, 6 7 42 आणि 1 43. म्हणजे किती आलेले आहेत? 432. पुढं काय विचारलेलं आहे? एका खोक्यात 8 याप्रमाणे. म्हणजे ह्याला काय करायचंय? एका खोक्यामध्ये आपल्याला किती भरायचे? सुरुवातीला किती भरले होते? 6. आता किती भरायचे आपल्याला? 8. म्हणजे या 432 सफरचंदांना 432 सफरचंदांना आपल्याला 8 याप्रमाणे प्रत्येक खोक्यात किती 8 भरायचे आहेत तर किती खोके लागतील हे विचारले. म्हणजे भागाकार करावा लागेल. 8 पंचे 40. खाली राहिले हातचा 3. बाकी उरलेले 3 वरून घेतले 3. 8 चोक 32. म्हणजे किती खोकी लागतील आपल्याला? 54 खोकी लागतील. म्हणजे 432 सफरचंद 8 याप्रमाणे एका खोक्यात भरण्यासाठी 54 खोकी लागतील. म्हणजे चौथा पर्याय बरोबर आहे. आधी उदाहरणाद्वारे आपल्याला समजून घ्यावं लागेल कोणत्या ठिकाणी गुणाकार करायचा आहे, कोणत्या ठिकाणी भागाकार करायचा आहे. याचप्रमाणे आपण आणखी काय करणार आहोत? पुढचं उदाहरण सोडवणार. दररोज 750 लिटर मिलीलिटर या ठिकाणी मिलीलिटर. दररोज 750 मिलीलिटर प्रमाणे ऑगस्ट महिन्यात घेतलेले दूध किती? आता आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये किती दिवस आहेत आधी हे शोधावं लागेल. ऑगस्ट महिन्यात किती दिवस असतात पहा. ऑगस्ट महिन्यात असतात 31 दिवस. किती दिवस असतात? 31 दिवस. एका दिवसाला 750 तर 31 दिवसाचे किती? म्हणजे 750 गुणिले 31 करावं लागेल. गुणाकार करावा लागेल. आता 1 0 0 1 5 5 1 7 7 0 3 0 0 3 5 15 7 21 आणि 1 22 5 7 आणि 5 12 2 आणि 1 3 आणि 23,250 इतकं मिलीलिटर आलेलं आहे. की दूध किती आहे? मिलीलिटर आहे. आपल्याला काय काढायचं आहे? किती लिटर? पर्याय पहा कसे दिलेले आहेत. 22 लिटर 750 मिलीलिटर, 22 लिटर 500 मिली. म्हणजे आपल्याला ह्याचं लिटरमध्ये हे करावं लागेल. 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? 1000 मिलीलिटर. इथं 23,250 आहेत. म्हणजे 23 लिटर हे पूर्ण आकडा आहे. म्हणजे 23 लिटर
250 मिलीलिटर इतकं उत्तर येतंय. म्हणजे ऑगस्ट महिन्यात 23 लिटर 250 मिलीलिटर इतके दूध घेतलेले आहे. याचप्रमाणे आणखी उदाहरणं देखील आपण पाहणार आहोत. आता काय दिलेलं आहे, 712 ही संख्या 38 वेळा घेऊन बेरीज केल्यास एकक स्थानी कोणता अंक येईल. आता त्यांनी विचारलंय काय की 112, मग 112 ही संख्या 38 वेळा घेऊन जर आपण बेरीज करत बसलो तर किती वेळ जाईल आपला. त्यासाठी सोपी पद्धत आहे की 112 गुणिले 38 करायचे. 112 गुणिले 38 केलं की त्यांचे बेरजे इतकंच येतं. पण आपल्याला विचारलंय काय की एकक स्थानी कोणता अंक येईल. म्हणजे पूर्ण गुणाकार करण्याची आपल्याला गरज नाही. फक्त आपण एकक स्थानचा अंक जर काढायचा आहे म्हणून 8 दुने 16 म्हणजे एकक स्थानचा अंक किती आलेला आहे 6. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे. आपल्याला पुढचं सोडवायची गरज आहे का, नाही आहे. म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. पेपरमध्ये जेवढं विचारलंय तेवढंच करायचं. पूर्ण गुणाकार काढीत जर बसाल तुम्ही तर काय होईल, खूप वेळ जाईल. म्हणून आपल्याला विचारलंय काय 112 ही संख्या 38 वेळा घेऊन बेरीज केल्यास एकक स्थानी कोणता अंक येईल. तर आपण डायरेक्ट इथंही करू शकतो. 8 दुने 16 म्हणजे एकक स्थानी किती येईल 6 हा अंक येईल. याचप्रमाणे असे काही सोप्या पद्धतीने आपण गणित सोडवू शकतो. जर 112ची आपण 38 वेळा जर बेरीज केली तर आपल्याला खूप वेळ जाईल. म्हणून आपण ही पद्धत त्यांचा गुणाकार करून आणि एकक स्थानचा अंक विचारलाय म्हणून फक्त त्यांचे शेवटच्या एकक स्थानचा अंक निघला की पुढचा गुणाकार करायची गरज नाही. म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. आता काय दिलेलं आहे, 11 किलोग्रॅम 500 ग्रॅम साखर 23 मुलांना समान प्रमाणात वाटल्यास प्रत्येक मुलाच्या वाट्याला किती साखर येईल असं विचारले. आता किती साखर आहे, 11 किलोग्रॅम 500 ग्रॅम इतकी साखर आहे. काय करायचं आहे, आधी आपल्याला काय करावं लागेल, याचं ग्रॅममध्ये कन्वर्ट करावं लागेल, रूपांतर करावे लागेल. एक किलोग्रॅम म्हणजे किती, 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. म्हणजे 11 किलोग्रॅम म्हणजे मग किती, 11 किलोग्रॅम म्हणजे 11,000 ग्रॅम इतके होतात. आणि आणखी त्याच्यावर किती आहेत 500, म्हणून ह्याचे टोटल किती ग्रॅम होतात, हे 11,500 ग्रॅम इतके साखर आपल्याला काय करायची, 23 मुलांमध्ये समान वाटप करायची आहे. 23 मुलांमध्ये समान वाटप करायचे आहे. म्हणून आपण काय करायचं आहे, आता 11,500 यांचं काय करायचं आहे, 23 मुलांमध्ये समान वाटप करायचं आहे. म्हणून 23 भागायचं आहे. 23चा पाढा आता तुम्हाला यायला हवा, 23 पाचे 115, शून्य हे 2 शून्य खाली घ्यायचे. तर म्हणजे प्रत्येक 23 मुलांमध्ये वाटप केली तर एका मुलाला किती साखर वाटायला येईल, 500 ग्रॅम इतकी साखर एका मुलाला वाटायला येईल. आपण त्याचे 23 मुलं 11,500 ग्रॅमचे जर आपण 23 मुलांमध्ये विभागणी केली तर किती येईल, एका मुलाला 500 ग्रॅम इतकी साखर येईल. म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे. आलं लक्षात. आता पुढचं उदाहरण पाहूया. 9 उदाहरण आहे, मंगेशची 5 वर्षाची शिष्यवृत्ती 900 रुपये असल्यास, मंगेशची 5 वर्षाची शिष्यवृत्ती 900 रुपये असल्यास त्यास 2.25 वर्षानंतर शिष्यवृत्तीची किती रक्कम मिळेल. आलं लक्षात, किती रक्कम मिळेल असं. 5 वर्षाची शिष्यवृत्ती 900 रुपये असल्यास त्याला 2.25 वर्षानंतर, 2.25 म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला त्याची 1 वर्षाची शिष्यवृत्ती काढावी लागेल.
1 वर्षाची शिष्यवृत्ती सुरुवातीला आपल्याला काढावी लागेल मंगेशची. 1 वर्षाची शिष्यवृत्ती बरोबर 900 भागिले 5. 5 वर्षाची दिली ना, 900 भागिले 5. 5 एके 5. 5 48. म्हणजे त्याची 1 वर्षाची शिष्यवृत्ती किती आहे पहा. त्याची 1 वर्षाची शिष्यवृत्ती आहे 180 रुपये. आपल्याला विचारलंय काय, 2.25 वर्षानंतर शिष्यवृत्तीची किती रक्कम मिळेल. आता 1 वर्षाची किती आहे, 2.25 वर्षाची विचारलेली आहे आपल्याला. 2.25. 1 वर्षाची किती आहे 180. 2.25 म्हणजे आधी 2 आणि 1.25. 18 दुने 36 म्हणजे किती येतात 360 रुपये. आणि 180 चे 2.25 म्हणजे पाव. 180 चे निम्मे किती होतात 90. आणि 90 चे परत निम्मे किती होतात 45. म्हणजे हा पाव भाग झाला. 2.25 म्हणजे सव्वा भाग झाला. म्हणून 360 मध्ये आणखी 45 म्हणजे 2.25 आहे. 2 वर्षाचे किती होतात 2 वर्षाचे किती होतात 360. आणि सव्वाचा जो पाव भाग आहे त्याचे किती होतात 45. म्हणजे किती रुपये होतात 405 रुपये. त्याला 2.25 वर्षानंतर त्याला शिष्यवृत्ती मिळेल मंगेशला 405 रुपये. म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. काय केलं आपण लक्षात आलंय की मंगेशची 5 वर्षाची शिष्यवृत्ती किती आहे 900 रुपये आहे. किती 5 वर्षाची. मग आपण 1 वर्षाची काढून घेतली. 1 वर्षाची शिष्यवृत्ती बरोबर 900 भागिले 5 किती आलेला आहे, त्याचे भागाकार किती आलेला आहे 180. आता 180 जर 1 वर्षाची असेल, ही किती आहे 180 1 वर्षाची आहे, तर आपल्याला काढायचं आहे काय 2.25 वर्षाची. म्हणजे आधी सुरुवातीला 2 वर्षाची काढून घेऊ. 180 गुणिले 2 म्हणजे 360 रुपये 2 वर्षाची. आणि वरच्या पाव वर्ष म्हणजे 45. 400 म्हणजे 180 चे निम्मे आणि त्याच्या निम्मे 45 म्हणजे काय येईल 405 रुपये. त्यांची शिष्यवृत्ती 2.25 वर्षाची मंगेशची असेल. म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे, मीनाने प्रत्येक 48 फुलांचे 15 हार केले. किती केलेले आहेत, नेहाने तितक्याच फुलांचे 12 हार केले, तर तिने प्रत्येक हारात किती फुले गुंफली असतील. मीनाने काय केलेले आहे 48 फुलांचे किती केलेले आहेत 15 हार केलेले आहेत. मीनाने 48 फुलांचे 15 हार केलेत. म्हणजे आपल्याला फुलं काढावी लागतील किती फुलं आहेत, म्हणजे म्हणून गुणाकार करावे लागेल. 15 आठे 120. 15 चोक 60, 70 आणि 72. म्हणजे तिने किती फुले वापरलेली आहेत 720 फुले तिने वापरलेली. 15 हारांसाठी तिने 720 फुलं वापरली आहेत. तर तितक्याच फुलांचं पुढं काय विचारलंय, तितक्याच फुलांचं म्हणजे 720 फुलं. आपल्याला काय विचारलंय, मीनाने प्रत्येक 48 फुलांचे 15 हार केले. 48 फुलांचे 15 हार केले तर आपल्याला टोटल फुलं काढावे लागतील 48 गुणिले 15. 15 आठे 120 आणि 15 चोक 60 आणि 12 72. म्हणजे तिने टोटल फुलं किती वापरलेली आहे 720. आता तितक्याच फुलांचे पुढं प्रश्नामध्ये दिलंय का पहा, तितक्याच फुलांचे म्हणजे 720 फुलांचे तिने किती हार केलेले आहेत 12 हार केलेले आहेत. तर तिने प्रत्येक हारात किती फुले गुंफली आहेत असे विचारलेले आहे. आता 72 0
आणि हा 0 म्हणजे तिने प्रत्येक हारामध्ये किती फुले गुंफलेली आहेत? 60 फुले गुंफलेली आहेत प्रत्येक हारामध्ये. नेहाने किती फुले गुंफलेली आहेत? 60 फुले, म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. अशाच प्रकारचे आपण पेपरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिश्र उदाहरणे विचारली जातात. कधी भागाकार गुणाकार मिक्स असतो, कधी बेरीज वजाबाकी याबरोबर गुणाकार भागाकार देखील येतो. अशा प्रकारचे वेगवेगळे उदाहरणं विचारली जातात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.